हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणी. मी प्रिया. माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. इथं बघा, छान असं बघा, आज नवीन काहीतरी मी घेऊन आले. म्हणजे वेलवेटचं आपण कापडी लटकन बघणार. त्यासोबत ब्लाऊजला आपण नॉट वगैरे कशी लावायची सगळे डिटेल मला सांगतो. आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. एकदम छान बघा, असं कापडी वेलवेटचं आपण कापडी लटकन बनवू. त्यासाठी बघा मी वेलवेटचा कपडा घेतलेला आहे. आता बघा इथं डबल घडीचा कपडा घेतलेला आहे. जेवढा तुम्हाला रुंदीला लांबीला पाहिजे तेवढं घ्या. बारीक मोठं लटकन लागत असेल असं माप घेतलं चालेल. आता हे बघा डबल घडी करून घेतलेलं लटकन, तेवढा मी बघा वेलवेटचा कपडा कट करून घेणार आहे. एकदम छान असं बघा कापडी आपलं लटकन होणार आहे. तुम्ही आपल्याला आता कसं रेडीमेड वगैरे लटकन लावायची गरज नाही. ह्याचं पण छान बघा आता युनिक काहीतरी डिझाईन चाललेलं आहे. तर छान असं मी कापडी लटकन केले. आता 2 कपडे बघा घेतलेले आहेत. फक्त व्यवस्थित एक आकारात कट करून घ्यायचे दोन्ही पण व्यवस्थित, म्हणजे कमी जास्त होऊ नये. असं डबल घडीचा कपडा मी घेतलेला आहे. 2 असे कपडे करून घेतले आहेत. 2 लटकन करायला आपल्याला, त्यासाठी व्यवस्थित असं फक्त घेताना एकसारखं व्यवस्थित घ्यायचं. का इथं तुम्हाला दाखवते का, उंची 3ची घेतलेली आहे, रुंदी 5.5ची घेतलेली आहे. जेवढं पाहिजे तेवढं असं घ्यायचं. आता उलटं करून घेतलं बघा. सरळ बाजू खालच्या साईडला ठेवायचं, उलटं व्यवस्थित ठेवायचं आणि दोन्ही बाजू व्यवस्थित धरायच्या डबल घडीच्या. पूर्ण राऊंडला शिलाई द्यायची. पण मध्ये बघा जॉईंट असल्यामुळे आपण शिलाई देणार साईडनं, दोन्ही साईडनं व्यवस्थित बघा शिलाई देऊन घ्यायची. फक्त शिलाई देताना तोंडाला व्यवस्थित शिलाई लॉक करायची, जेणेकरून शिलाई निघू नये. आणि व्यवस्थित असं लॉक करून घ्यायची शिलाई. आणि फक्त ठेवताना सरळ बाजू आतल्यासाठी उलटी बाहेर राहिली म्हणजे बरं आपण शिलाई वगैरे सगळे आत घालवणार. आता बघा हे ओपन करून घ्यायचं बाहेर काढून. काने कोपरे असेल ते व्यवस्थित असं कशाच तर साह्याने तुम्ही काढून घेतले तर चालतील, म्हणजे व्यवस्थित आपलं येतील. आता बघा छान असं आपला का हे झालेलं आहे. आता एकसारखं करून घ्या. आपण मागं पुढे झालं ना ते व्यवस्थित एक लेवल असं कट करून घ्यायचं, म्हणजे आपलं लटकन एकसारखं होणार आहे. छान असं युनिक काहीतरी. आता बघा इथं तुम्ही गोल्डनची लेस घेतलेली आहे. तुम्हाला हवे ते घेतली तरी चालेल. इथं गोल्डनची लेस बघा साईडनं पूर्ण राऊंडला लावून. आता मी एकच लेअर इथं लेसची देणार. तुम्हाला अजून पाहिजे असं तुम्ही मधून पण अजून एक लेसची लेअर दिली तरी चालेल. तुम्हाला पाहिजे हवं तसं, किंवा पूर्ण तुम्ही ते लेसने पॅक केलं तरी चालेल, म्हणजे लेस लावून घेतली तरी चालेल. व्यवस्थित चौकोनावर फक्त मी प्रत्येक वेळी सांगत असं लेस चौकोन कानाकोपऱ्या व्यवस्थित जरा फोल्ड करायची आणि पूर्ण राऊंडला छान असं आपल्याला लेस लावून घ्या. आता ही जशी बाहेरनं लेस लावली तुम्ही आतल्या साईडनं थोडंसं अंतर ठेवून पण चौकोनी लेस लावू शकता. व्यवस्थित का लेस लावून घ्यायचं. छान बघा युनिक काही तर आपलं कपडे लटकन होणार आहे. आणि पुढे मी तुम्हाला सांगते ब्लाऊजला वगैरे नॉट किती अंतरा वगैरे लावायचं सगळं डिटेल माहिती. व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि कंटिन्यू करू. आता बघा इथं लावून घेतल्यात बघा व्यवस्थित बघा असं सरळ बाजूमध्ये नॉट घालून घ्यायची. फक्त नॉट जे पॅक साईडला करतात त्या साईडला नॉट नाही, बाहेर बाहेर नॉट निघावे असं व्यवस्थित बघा नॉट ठेवायची बरोबर. आणि दोन्ही कपडे व्यवस्थित एकसाथ धरायचे आणि शिलाई देऊन घ्यायची. शिलाई देऊन झाली की बघा ओपन करून घ्यायचं. असं ओपन करून झालं बघा त्रिकोणी छान असं आपल्या समोसा आकारात छान असं कपडे लटकन होणार आहे बघा वेगळं काहीतरी. जर तुम्हाला अजून एक डबल लेअरची लेस अजून लेअर दिली तर चालेल लेसची. आता बघा दुसरं असंच घ्यायचं. फक्त ठेवताना सरळ बाजू आतल्या साईडला गेली पाहिजे, उलटी साईड वरच्या साईड येऊन दोन्ही एकसाथ कपडे धरून घ्यायचे. डबल घडी आपण घेतलेली व्यवस्थित का दोन्ही साईडनं पॅक शिलाई करून घ्यायची. शिलाई करून झाली की मग ते ओपन करून घ्यायचं. एकदम छान बघा युनिक काही ते लटकवणार. मी पहिलं पण बघा जरी कोणाला मशीन वगैरे चालवायचं नसतं, मशीनसाठी डेमो वगैरे सगळं सांगितलेलं बाबा की चालवायची वगैरे कशी दाखवा कसं बघा नक्की जाऊन बघा. किंवा नॉवेलची शिलाई वगैरे ज्यांच्याकडे असेल बाबा त्यांना समजत नाही की बाबा त्याच्यात काय काय वगैरे कसं आहे ते सगळं डिटेल माहीत सांगतं. व्हिडिओ नक्की बघा. छान असं साईडनं आपण लेस लावून घेणार आहोत. वेगळं बघा मी 3 पीस ब्लाऊजचं प्रिन्सेस ब्लाऊजचं कटिंग वगैरे दाखवलेलं, किंवा अजून 4 टक्स ब्लाऊजचं वगैरे कटिंग सगळं दाखवलेलं आहे बघा. तर नक्कीच चॅनलवर जाऊन बघा. एकदम सहज सोपं आहे बाबा. की शॉर्ट व्हिडिओ पण माझा नक्की बघा. मी छोट्या छोट्या ब्लाऊजसाठी छोटेसे टिप्स वगैरे सांगत असते की जेणेकरून आपलं मोठा व्हिडिओच्या माध्यमातून सांगत छोट्या व्हिडिओतून शॉर्ट आपलं झटपट आपलं छान असं मी छोटेसे टिप्स आपलं ब्लाऊजसाठी मी सांगत असते. तर नक्की व्हिडिओ बघा. आता बघा छान असं साईडने लेस लावून झाले आहेत बरोबर. आता व्यवस्थित मध्ये नॉट घालून घ्यायची. नॉट घालून व्यवस्थित दोन्ही एकसाथ कपडे धरून घ्यायचे आणि शिलाई पॅक करून घ्यायची. जसं पहिलं मी सांगितलं लटकनला तसंच व्यवस्थित आणि ओपन करून बाहेर घ्यायचं. जरी तुम्हाला हवा असल्या मी पुढे सांगतो तुम्हाला तसं पण पॅक करायचं झालं किंवा त्यात बघा आपण छानसं शिल्लक राहिलेलं कात्रानं भरून छान असं बघा एकदम लटकन करणार युनिक काहीतरी. छान असं बघा हे लटकन झालेलं आहे.
बघा किती छान असं झालेलं आहे. आता काय करायचं, आपण बघा दुसरे छोटेसे नॉड घेणार आहोत, म्हणजे 2 नॉड घेतलेले आहेत मी बघा. तुम्हाला जेवढं बारीक मोठं पाहिजे लटकन त्यासाठी. आणि बघा दुसऱ्या चौकोनी 2 तुकडे करून घ्यायचे, म्हणजे वेलवेटचे घ्यायचे. तुम्हाला बारीक मोठे पाहिजे तेवढे घ्या. 2 घ्यायचे आणि त्याचं एक छोटंसं आपण 2 लटकन करून घेणार, म्हणजे मधोमध लावण्यासाठी. मग पुढे सांगतेच. एकदम छान असं बघा युनिक काहीतरी आपलं होणार आहे बघा. आणि जरी कोणाला मशीन वगैरे चालवायचं, नक्की बघा. मी एकदम सोपं तुम्हाला मशीन वगैरे चालवायचं वगैरे कसं सांगितलेलं आहे बाबा काय, किंवा कोणाला समजा बाबा की मशीन कोणती घ्यावी की बाबा काय करावं, तर त्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. नक्की जाऊन बघा. आणि आता बघा हा मी वेलवेटचं लटकन बनतो. हा ब्लाऊजचं पण बघा, ह्याला बिना अस्तरचा आपण ब्लाऊज शिवलेला आहे. मग बिना अस्तर ब्लाऊज शिवायचं म्हणलं ना आपल्याला, दुसरा कुठलाही गळा काढायचा म्हणलं की आपल्याला प्रश्न पडतो की बाबा आता ह्याला कसा गळा वगैरे काढायचा. त्यासाठी मी सगळे डिटेल माहिती सांगितली. बाबा ह्याला कॅनवाससाठी कसं लावायचा, पट्टी आठ कशी फोल्ड करायची, सगळी डिटेल माहिती सांगितली. तर माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की जाऊन बघा. एकदम सोपं सांगितले आहे. आता बघा अशी छान अशी 2 लटकन करून घ्यायची. आणि जर माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पहिले तुम्हाला नवनवे व्हिडिओ असेच बघायला भेटतील. आणि व्यवस्थित बघा छान असे छोटेसे लटकन करून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे असते 1 2 3 अजून केले तरी चालतील. बारीक मोठी पाहिजे तेवढी अशी व्यवस्थित करून घ्या, किंवा दुसऱ्या आकारात केली तरी चालते. अगं लटकन करून घ्यायची आणि व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं. 2 लटकन आपली छान असे होणार आहेत. ते बाहेर काढायचं. दुसरं पण असं ओपन करून घेऊया व्यवस्थित. फक्त शिलाई लॉक करून घ्यायची, म्हणजे जेणेकरून शिलाई निघणार नाही. हो छान असं लटकन करून झालेले आहेत आपले. आता व्यवस्थित काही जे छोटे मी कात्रण घेतले, ती ब्लाऊजची शिलाई राहते त्यातनं कात्रण घेतले आहेत. व्यवस्थित घ्यायचं तर आपण कात्रण घालून घेऊया. जेवढं तुम्हाला जाड बारीक पाहिजे, म्हणजे असं फुगीर लटकन पाहिजे ना, तेवढं तुम्ही असं त्यात घालून घ्या कात्रण. आणि साईडनं बघा व्यवस्थित असं दोन्ही कपडे एकसाथ धरायचे. फक्त सगळे आपण कात्रण घातलेले हात घालायची, जेणेकरून बाहेर येऊ नये. आणि शिलाई व्यवस्थित लॉक करायची. आणि शिलाई देते तर बरोबर मध्ये आपला कोण आलेला, त्या कोणावर आपण ती छोटंसं लटकन केलेलं ना ते आत बरोबर घालायचं. आणि त्याच्यावरून शिलाई लॉक करून घ्यायची, म्हणजे जेणेकरून निघणार नाही. व्यवस्थित बघा असं. आता हे बघा जेवढं पाहिजे तेवढं करायचं. आता मोठं झालं असं तर एकसारखं कट करून घ्यायचं. व्यवस्थित बघा त्यात मधोमध लावायचं. आणि पूर्ण राऊंडला छान असं शिलाई देऊन घ्यायची. त्रिकोणामध्ये शिलाई देताना फक्त तोंड व्यवस्थित लॉक करायचं, जेणेकरून शिलाई निघू नये. सहसा काय होतं मध्ये वगैरे लेस निघत नाही, पण तोंडाला जर लॉक नसलं तर तोंडापासून लेस धागा निघत येतो ना, त्यामुळे एवढी काळजी घ्यायची. व्यवस्थित लॉक करून घ्यायची शिलाई. बघा छान असं बघा युनिक लटकन आपलं करून झालेलं आहे ट्रेनिंग. तुम्हाला अजून हवं असलं तुम्ही अजून एक खाली लटकन दुसरं केलं तरी चालेल. आता बघा दुसरं लटकन घ्यायचं, त्यात असंच आपण शिल्लक राहिलं कात्रण घालून घेणार. व्यवस्थित कात्रण घालायची. आणि मग जसं पहिले सांगितलं तसं मी तोंड लॉक करायचं व्यवस्थित. आणि मधोमध बरोबर दुसरं एक आपल्याला लटकन ठेवायचं. आणि शिलाई पॅक करून घ्यायची. एकदम छान बघा युनिक लटकन होणार आहे. तर तुम्ही असं नक्की ट्राय करा. तुम्ही जरी आता वेलवेट ब्लाऊज आहे, वेलवेट ब्लाऊजला नसेल तुम्ही दुसऱ्या ब्लाऊजसाठी वगैरे लटकन केलं तरी चालेल. कुठल्या पण बाबा पैठणीवर साडीवर असू द्या, किंवा आता बघा नेटच्या वगैरे किंवा असं चाललेलं आहेत ना ट्रेन, तर त्याच्यावर पण तुम्ही असं केलं तरी चालेल. एकदम छान असं युनिक लटकन आहे, नवीन काहीतरी. व्यवस्थित बघा शिलाई देऊन घ्यायची, पॅक शिलाई करून झाली की व्यवस्थित बघा धागा वगैरे सगळं असेल ते कट करून घ्यायचं. मग पुढे तुम्हाला सांगते ब्लाऊजला वगैरे लावायचं कसं, एकदम डिटेल माहिती. आता बघा मी कालच व्हिडिओ अपलोड केलेला नॉवेल शिलाई मशीनचा डेमो दाखवले. त्यात बाबा सगळं साचे आहेत, म्हणजे फॉल पिको, एम्ब्रॉयडरी, परत ना आपल्याला शिवणकाम करण्यासाठी किंवा ब्लाऊजला काज वगैरे करण्यासाठी सगळे डिटेल माहिती. नक्की जाऊन बघा. कोणाला घ्यायचं असलं तर नक्कीच घ्या, कारण नॉवेलचा ब्रँड आहे. आपलं घरगुती थोडे कामासाठी खूप छान ती मशीन आहे. तुम्ही कुठं पण घेऊन झटपट वगैरे बोर्डासर ठेवून तुम्ही खाली बसून म्हणजे स्टिच करू शकता. आता बघा लटकन कट करून घेतले. आता इथे ब्लाऊज घेतले बघा. हा वेलवेटचा ब्लाऊज आहे. मी बरेच दिवस झाले शिवला. 34 साईजचा ब्लाऊज होता, बिना अस्तरवाला. प्रिन्स ब्लाऊज आहे. कारण मी पहिले पण प्रिन्स ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं, म्हणजे पाठीमागचा पुढचा भाग एकत्र काढून प्रिन्स ब्लाऊज कटिंग कसं करायचं सांगितलेलं, तर नक्की बघा. आता बघा बरोबर शोल्डरचं अंतर ठेवून मी 1.25 किंवा 2.5 इंचावर घेत असते. आणि तिथंच मी लावत असते. जर कोणाची जास्त शोल्डर वगैरे उतरत असतील ना बाबा, त्यांना लागत तर ना जास्त खाली लावूच नका.
काही मग अंतर बघून गेलं 2वर लावा किंवा 2.25. मी तर रेग्युलर 2.25वरच लावत असते, कारण जास्त खाली लावलं का ना ते पाटाणीच्या बरोबर येतं ना. जर थोडंसं वरती लावणं बरोबर आपल्या शोल्डरवर उतरण्या शक्यता, जरा नॉड आपण खेचली की नाही बरोबर आपलं नॉड हलत पण आपलं म्हणजे शोल्डर वगैरे हलत नाही आणि व्यवस्थित पॅक बसलं जातं. बरोबर बसव का त्याच्यावर ठेवायचं आणि लावायला घ्यायचं. फक्त मागे पुढे दाब करायचा. नॉट फक्त जराशी ब्लाऊजच्या हात घालायची म्हणजे व्यवस्थित आपलं मागे पुढून एकदम दाब करायचा आणि चांगली पॅक शिलाई करून घ्यायची, म्हणजे शिलाई वगैरे निघू नये. नॉट कसं काय मग जरा जास्त खेचली की नॉट शिलाई जर पॅक नसेल ना तर निघण्याची शक्यता असते. आता एवढं नॉट लावून झालेलं आहे व्यवस्थित का. कधीही एक लक्षात ठेवायचं म्हणजे गोल्डनची नॉड आणि गोल्डनची लेस आणून ठेवायची. ते बंडल वगैरे आणलं तर आपल्याला बरंच पडतं, कारण काय होतं कुठलं जरी आपण लेस नाही लावली, आता आपण विदाऊट लेस म्हणजे रंगीबेरंगी लेस आणले का नाही त्याचा जास्त उपयोग केला जात नाही, कारण काय होतं तसा ब्लाऊज आपल्याला नाही. पण गोल्डन आपण कुठले आपण कोम्यासो जसं म्हणतो की आपण साडीवर कुठलाही म्हणजे ब्लाऊज चालण्यासाठी गोल्डनचा ब्लाऊज चालतोच, तशी गोल्डनची लेस फार उपयोगी पडते. त्यामुळे असं आणून ठेवायचं. दुसऱ्या साईड आपण जेवढं अंतर घेतलं तेवढंच अंतराबरोबर लावून घ्यायचं, जेणेकरून इकडे तिकडे हो नाही शिलाईमध्ये. नॉड खालीवर झाले ना तर ते फिनिशिंगला वगैरे व्यवस्थित दिसणार नाही, त्यामुळे व्यवस्थित असं लावून घ्यायचं. लावून व्यवस्थित असं झालं का नाही तुम्हाला नॉड वगैरे बांधून दाखवते. एकदम छान असं युनिक आपलं लटकन झालेलं आहे. तर तुम्ही असं ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. एकदम छान असं बघा युनिक आहे. आणि जरी अजून काही माहिती लागली नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सांगेन. काही एकदम छान असं बघा युनिक लटकन झाले आहे. तुम्ही कुठल्याही ब्लाऊजला म्हणलं सिल्कवाल्या साडीसाठी किंवा कुठल्या साडीसाठी तुम्ही म्हणलं ना ब्लाऊजसाठी असं छान असं लटकन तुम्ही बनवू शकता. आणि चॅनल सबस्क्राईब करता तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पहिले नवीन व्हिडिओ तुम्हालाच बघायला भेटतील. आणि तो व्हिडिओ कसा नक्की सांगा. चला पुढल्या व्हिडिओ भेटू. बाय बाय. धन्यवाद. थँक्यू.